हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आजची रेसिपी थोडी खास आहे कारण आज आपण बनवणार आहोत गोड आंबट चवीची मऊसर आणि खमंग गुजराती कढी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी ताक घेतलंय अगदी ताजं, तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता। कढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। सुकवलेल्या मिरच्या 1 ते 2, हिरव्या मिरच्या 1 ते 2, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, भरपूर अशी कोथिंबीर, कढीपत्ता, सोबतच मेथीचे दाणे, 2 मिरे, लवंग आणि दालचिनीचा तुकडा, सोबतच 3 ते 4 चमचे बेसन पीठ, साखर आणि मीठ। सगळ्यात आधी हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता मिक्सरला बारीक वाटून घेऊया। अशा पद्धतीने तयार वाटण ताकामध्ये टाकून घ्यायचं। सोबतच 3 ते 4 चमचे बेसन, साखर आणि चवीप्रमाणे मीठ। ही कढी बनवत असताना आंबट, गोड आणि तिखट ह्या तिन्ही चवी एकमेकांना बॅलन्स झाल्या पाहिजेत, त्यामुळे कढी छान लागते। आता ताकामध्ये हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एकही गुठळी राहिली नाही पाहिजे, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स झालंय आता हे ताकामध्ये सगळं। आता कढीला खमंग फोडणी देऊन घेऊया। सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल थोडंसं गरम झालं की त्यात जिरे टाकून घ्यायचे अर्धा चमचा, सोबतच मेथी दाणे, 2 लवंग, 2 मिरे आणि छोटासा दालचिनीचा तुकडा, त्यामुळे कढीला छान अशी चव येते। बारीक गॅसवर हे छान परतवून घ्यायचं। आता सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि भरपूर असा कढीपत्ता। तेलामध्ये छान खमंग अशी फोडणी बसू द्यायची। छान अशी फोडणी तयार झालीये। आता गॅस बंद करायचा आणि ताक टाकून घ्यायचं। ताक टाकून झाल्याच्या नंतर गॅस चालू करायचा, अगदी बारीक ठेवायचा आणि एकसारखा चमचा हलवत राहायचा, त्यामुळे कढी फाटत नाही। अशा पद्धतीने एकसारखा चमचा हलवत राहायचा। आता कढीला उकळी आली आहे छान अशी, किती छान मऊ मस्त कढी तयार झाली आहे बघा। गॅस बंद करायचा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। तयार आहे मस्त अशी गरमागरम गोड आणि आंबट चवीची गुजराती कढी। खरंच ही कढी भातासोबत किंवा खिचडीसोबत खायला अप्रतिम लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। ही गुजराती कढी नेहमीच्या कढीपेक्षा खायला खूप छान लागते आणि थोडीशी वेगळी पण। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन चटपटीत रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।